घरच्या खानदेश भाऊतून. तर ब्लॉग बनवण्याचा मुद्दा असा होता आज. तर आपण ज्याला कार्यशाळाले कार्यशाळेच्या इथला आनंद भेटला भाऊ. खरंच त्या क्रिएटरने मानणं पडेल. मोठ लावायचं सुद्धा तिने 10,00,000 क्रिएटर भरपूर इज्जत दिली. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे अशी होती की त्या कार्यशाळामा कोणी दाखलं नव्हतं आणि कोणी मोठं नव्हतं. प्रत्येकले एकसारखी इज्जत दिली. प्रत्येकना मग काही ना काही होतं. प्रत्येकने आपली म्हणजे क्रिएटर कोणता क्रिएटर आहे भाऊ, कोणता क्रिएटरनं काय नाव आहे, कुठला गाव नाही, बट ह्या गोष्टी विचार. आणि प्रत्येक काय काय कला आहे, प्रत्येक जनतेने कला सादर करी. चांगला हसूत बोलूत मजा करी मस्त वाटणं. तर भाऊ मला एवढीच इच्छा आहे का नेक्स्ट टाईम चांगला लोकेशन या, अजून आपली पब्लिक जमा करा, अजून आपला भरता क्रिएटर भाऊ आहेत मोठा आहेत. मी इथून छोटा क्रिएटर आहे. मी ब्लॉग बनावाच फर्निचरना. तर तुम्ही पण या, मी पण येत होतो. तर आज तुमले मी काय काम करले त्या काळात. आणि खरंच जे आपला दाखला म्हटलं क्रिएटर बट असेल धन्यवाद देस. पहिले तुम्ही मस्त काम करा. कार्यशाळा परिसर खूप चांगलं वाटणं. तर दादा बस असंच राहू द्या, असंच चालू द्या आणि आपण आनंद गोडी खाली राहत जावा. तर भाऊ त्याला आपण आता त्या काळात मला किती काम व्हायले आदरे काम. आणि 2 दिन सुट्टी असल्यामुळे कार्य वेगळ्या 2 दिन काम करणे 26 जानेवारी लागणे. आणि मी कार्यशाळा गो म्हणून आता काही इथलं काम नाही होईल ना. कार्य नाही खरं काम थोडंफार खरं पण स्वतः माणूस राहतं काम भरपूरच. तर मी तुम्हाला आता काम द्या काढत म्हणा काम देऊ शकतोस तुम्ही. काम कितलं व्हायले काही दुकाननं काम आहे म्हणून अजून 2 ठिकाणी काम चालू आहे. पण मला दुकानावर जास्त लक्ष आहे, दुकान जास्त फोकस आहे. कारण की आई काम मला आपटा नाही पटकन. आणि परत येण्यावरती बी अजून मला काम करणं आहे. दुकान 3 मंजिला आहे. पहिला मंजिला रेडी करणं, अजून 2 मंजिला बाकी येतो. तर मी तुमच्या त्याच्याकडे कितलं काम होईल कितलं काम करायला बाकी. तर भाऊ रॅक तुम्ही देखाला पहिले बनवला होता, बी रॅक बनवला होता, मजारला बी बनवला होता, हा बॉक्स बी बनवला होता. फक्त हे माझे चेंजेस काय व्हायलेत. हे ना मजला ड्रावर बाकी होता, त्या ड्रावर बनी घ्यात. मंदिर ना मजलेला ड्रावर बाकी होता, हा ड्रावर बनी गया. कीबोर्ड बाकी होता, कीबोर्ड बनी गया. अहो तो टेबल बनलं होतं ऑलरेडी. या ड्रावरचं काम चालू होतं तर आता या ड्रावरसुद्धा बनी जायलेत. हो ड्रावरनं म्हणू म्हणजे काय बारीक बारीक काम राहतं आपल्या वाटून भाऊ. ड्रावरनं काम सोपं आहे. ड्रावर बनायला लगेच बन जास्त तसं नाही आहे भाऊ. कम से कम 5 ड्रावर जरी म्हणत तरी एक माणूस अख्खा दिन चॅनल कंप्लीट करायला. हो आणि जवळजवळ मला 10-15 ड्रावर आहेत. 15 ड्रावर आहेत. तर 2 माणसाची काम करायची तरी बी मला मिस्त्री चांगला फास्ट मग काम करत तरी दोन दोन 2 दिन मग 15 ड्रावर रेडी कर दिलं. तर ते काउंटर बी काम झाले बऱ्यापैकी. काउंटरनं काम रेडी आहे. ते मला फक्त पुढली मेन फ्रंटनी डिझाईन तयार करणे, खाल्ली बॅकग्राऊंडने तरी मी खूप सुंदर डिझाईन तयार करणं. कारण की आपल्या चॅनलवर भरपूर लोक कधी जोडा ते नवीन नवीन गोष्टी मला त्या करण्यात, नवीन नवीन कामे ते करण्यात, चांगला भारी भारी कामे करण्यात, डिझाईन करणे म्हणजे लोक ते करण्यात भाऊ. आपण एक खानदेशचा क्रिएटर, खानदेशचा कारागीर, खानदेशचा कारपेंटर पुन्हा मारायचं नाही. कुठल्या कुठल्या प्रकारनं काम करत, कितला भारी कामं करत, कितला डिझाईनमा काम करत आणि मला कितला पैसा भेटतं सर मी काम कसं लेत या गोष्टी तुम्ही सांगेल. तर भाऊ मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, मी स्वतः अंगवर कामलेस, मी ठेकेदार आहे. तर मी चांगला रेटमा काम करस. मार्केटपेक्षा 2 पैसा म्हणा चांगला आहेत पण कामनी क्वालिटी मार्केटपेक्षा खूप चांगली, खूप सुंदर प्रमाणे काम करस. आठे पुन्हा मग भरपूर असं व्यक्ती आहेत ज्या लुटाना धंदा करतस. कारागिरले म्हणजे कस्टमरले गोड बोली तेच नाही काम लिहिलेतच नंतर त्या लोकांले फसाडतस. तेच नाही ॲडव्हान्स भेटणार, ॲडव्हान्स लिहिले तीन आणि काम करतील, थोडंफार मटेरियल टाकतील आणि नंतर सांगतील कि साहब मेरे को घर जाना है, मेरा ये प्रॉब्लम है, वो प्रॉब्लम है, मेरे को अर्जेंट जाना पड़ेगा. तर मग भाऊ त्या काही येतच नाही काम करायला. नुसतं सांगतात सर मी अभी आऊँगा जब आऊँगा. तर मग काय करायचं समोरला व्यक्ती मजबूर व्हायचं नाही, दुसरं मावले बोलायचं नाही, काम दिलेत. मग त्याला ज्या पैसा दिलेत त्या पैसा घ्यात कथा, त्या पैसा घ्यात पाणी मा. तर आपला व्यक्ती आठे मार्गायचा. पण हा विचार नाही करत का आपला एक मराठी व्यक्ती, खानदेशी व्यक्ती पुन्हा मग काम दिला ना. तो इंस्टाले फेसबुकले बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ टाकत तर नंबर बी. तर भाऊ मी म्हणा इंस्टावर फेसबुकवर बऱ्याच ठिकाणी नंबर टाकतो व्हिडिओवर. तर तुमले जर काम करणं होईल मला पाहिजे तर मी काय धोका देते ना कामं करत नाही, लोकांचे काय फसवणं कामं करत नाही. चांगलं काम करत, 20 वर्ष काम करत. हा भाऊ एक गोष्टच आहे टाईम लागेल पण काम तुमले चांगलंच भेटेल. भाऊ एक मला विश्वास आहे आणि तुम्ही एक विश्वास ठेवा खानदेशी क्रिएटरवर, खानदेशी कारपेंटरवर. ठीक आहे भाऊ. तर आज बोलायला मुद्दा मला एवढा होता. तर व्हिडिओ ते की स्क्रोल नका करत जावा. कारण की आपल्या एक खानदेशा व्यक्तीकडे ते जायरा ना पुढे कडे ते सक्षम होईल ना.
तर त्याला तो काय मागास तुम ना पाई काहीच मागास नाही. व्हिडिओ जर देखा तर 2-4 सेकंद देखा. जर वाटणं तर लाईक करा, कमेंट करा. जर काय तुम्हाला घरमा प्रॉब्लेम आहे, कामना प्रॉब्लेम आहे, फर्निचरना काय विषय प्रॉब्लेम आहे, त्या पण मला सांगा. तर मी त्या पण तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर भाऊ सांगा ना, मुद्दा एवढा होता, एक खानदेशी व्यक्तीला सपोर्ट करा बस. मला एवढंच म्हणणार, मला एवढीच विनंती बघून घ्या. तर जय खानदेश, जय सियाराम, बस एवढं. धन्यवाद.